MC स्टॅन रोस्ट. नवड्या स्टॅनला रोस्ट करतो, त्याला करिअर चले जाईल. माझा आयडल आहे, त्याला काय बोलायचं नाही. स्टॅनला जर काही बोलला ना तर घरनं उचलले जाईल. बेटा तू येडे चाळे करू पण नको, लायकीत राहा. आज मैं बात करने जा रहा हूँ MC स्टैन और बिग बॉस 16 के बारे में. और सच काय माझा आवाज नाही ना? तुम्हाला वाटलं मी MC स्टॅनला रोस्ट करणार? एडेबिडे झाले का काय? एंडिंग तक फॅन आहे स्टॅनचा, त्याच्या म्युझिकचा. हे काय शेवडे लोक आज जे स्टॅनला जज करतात त्यांना जज करायला आलोय मी. त्यातलं हे एक मतलब सर अभी बोलने गए तो हाफ शैतान का है, हाफ इंसान का है. अच्छा भाई, अच्छा स्टैन भाई, तुम मतलब आधे इंसान आधे शैतान हो. तो मम्मी गई थी शैतान के पास या शैतान आया था मम्मी के पास? डँग झालंय तर स्टॅनला हेट करायचं तर त्याच्या आईवरतीच डार्क जोक मारायचा ना. कोण आहे हा? याची काय दुश्मनी आहे स्टॅन सोबत? गुपचाप इज्जत मध्ये रोस्ट करणं, त्याच्या आईला कशाला मध्ये आणतो? शेंबड्या, तेरा करिअर चले जाएगा इसमें. आईला प्रणाम मित्रमंडळ. फैन मेरा रहेगा तुम आपको भाऊला 3 व्हिडिओ बनवले स्टॅन वरती, तरी एक पण व्हिडिओ 1 लाखाच्या वरती गेलेला नाहीये. आणि चॅनलचे सबस्क्रायबर आहेत 6 लाख. याला म्हणतात चॅनलची ग्रोथ. स्टॅनला रोस्ट करून सुद्धा याला व्ह्यूज येत नाहीये. आता तर हे पण बोलू शकत नाही, व्हिडिओ चालतच नाही, चॅनल डेट झालंय. तरी याचं तोऱ्यात बोलणं बघ. 2.5 करोड़ का सोना इस तरीके से अपने गले में लटका के घूमेगा ना भाई, तो इसकी गर्दन ना ऐसी हो जानी, झुक जाएगी. ओ म्हणजे हे पूर्ण सोनं आहे का? अच्छा, डायमंड काय असतं मग? हा, हे डायमंड आहे. तुम आंख बांध के आए हो, अंधे हो के आए हो? डायमंडच घातले रे, ते पूर्ण सोनं थोडी आहे. क्या बोलता है, कुछ भी बोलता है. मुझे नहीं पता हिप हॉप क्या होता है, बट ये बहुत गंदा है. देखने में सच में बहुत गंदा है. बघा आता अशा खूप गोष्टी आहेत जे हिपहॉप मध्ये आहे आणि आपल्या कल्चरला सूट होत नाही. हिपहॉप जसं की आलंय बाहेरनं, वेस्ट मधनं, तर मग अशा गोष्टी हिपहॉप सोबत येणार तर आहे. हे सगळं बाहेरचे रॅपर करता म्हणून स्टॅन ते पण करतो, कारण स्टॅन बाहेरच्या रॅपरला बघूनच इन्स्पायर झालेला आहे. लोकच एक्सेप्ट करताय तर काय करणार? मेरे को प्यार मेरे देश से, हम लोग आना वैसे ही माने बेचते. ये वेस्टर्न कल्चर है. जनरेशन मेरे हाथ में भाई, यूथ मेरे हाथ में, ये बात मेरे को मालूम है. मित्रांनो, हा नमुना होता एक स्टॅनचा हेटर. आता आपण स्टॅनचे छपरी फॅन्स बघणार. छपरी फॅन्स म्हणजे तेच टॉक्सिक फॅन बेस, जे किरकोळ गोष्टीवर ऑफेंड होऊन कोणाच्या कमेंट सेक्शन मध्ये जाऊन शिवाय घालतात. 100% सांगतो, गॅरंटीने माझ्या पण व्हिडिओ खाली शिवाय घालणार आहे कोणी ना कोणी. जरी मी स्टॅनला रोस्ट केलं नाही तरी पण चांगला मेच्युअर फॅन बेस पण आहे स्टॅनचा, जे त्याच्या गाण्यांचे, त्याच्या आर्टचे फॅन आहे. पण बिग बॉस सुरू झाल्यापासून छपरी फॅन बेस काय जास्तच वाढलाय, जे त्याच्या कलापेक्षा जास्त त्याच्या लुक्सचा आणि बाकीच्या गोष्टींचे फॅन आहे. आणि स्वतः पण तसं लुक करून क्रिंज करताय. मैं तेको बोला क्या ऐसा कि यार चल दोस्त बनेंगे, ये करेंगे. बैठरा में तो बैठरा ब्रो. बैठना ब्रो, आगने को संडास में, रील में क्यों आग्रे चाले कर रहा? असं वाटतं स्नूप डॉग मध्ये नाना पाटेकरचं टायट्रेशन केलं ना रेग्युलरली तर एक सॉल्युशन तयार होतं. ते हे एक सोबत 3 लोकांचं नाव खराब करतो मित्र, तो छपरी चाळे करून. नाव काय याचं? राज ठाकरे. 4 झाले मित्रा. जसं तुझा लुक बदलला ना तू, तसं तुझं नाव पण बदलून टाकाय तर तुझे एडे चाळे करणं सोड. मत सिखाओ. सिखा रहे हूँ, सिखाऊंगी, रुक जा. मजदूर को खोदना मत सिखा. तू मजदूरच वाटतोय ब्रो. तू केले तेरे से बात नहीं कर रहा. हे नको करू प्लीज. ते बिचारे कष्ट करतात, तो त्यांचा पण अपमान करतो टाइमपास करून. ओव्हर ऍक्टिंग तर अशी करतो जसं की याच्या डोळ्यांमध्ये इनबिल्ट VR हेडसेट आहे आणि हात जाऊन बसलाय बिग बॉस मध्ये. में घुस के मारूंगा. तेरी माँ की औकात है, तू आगे बता, गाली दे रहा है. अरे बघा कॅमेरामॅनला काय मारतोय? POV शॉट घेतलाय म्हणजे बघणाऱ्याला पण एक्सपिरियन्स व्हायला पाहिजे. छपरी लोक पण ऍडव्हान्स होत चाललेत, कॅमेरा अँगल वगैरे घेऊन छपरी चाळे करताय. जे स्टॅनने नाही केलं बिग बॉस मध्ये ते हायब्रिड स्नूप डॉगने करून दाखवले. याने याच्या VR वर्ल्ड मधून बाहेर निघून लोखंडवाल्यामध्ये घुसून फॅड घातली. अरे आता सोडणं त्याला, मारल्यावर काय पकडतोय? मारायच्या अगोदर तमाशा पाहत होता, सोडून दिलं त्याला, जाऊ दिलं. अबे मोहब्बत है इसलिए जाने दिया, जिद होती तो बाहों. पीना सीखा रही. बॉयज अँड गर्ल्स रिलॅक्स. हे फक्त लिपसिंग आहे नाही, तेरे से बात नहीं कर रहा. ऍक्शन पण आहे. स्टॅन बाय सिच्युएशन आता बाहेर चालली आहे, बाहेर दंगे होत आहेत तुमच्या डायलॉग वर. गैरे नमुने प्रकट झाले असे. तो स्टॅन आपला बिग बॉस मध्ये एकदम रिअल राहतोय आणि बाहेर असे उष्ट खायला लागले जुरळ. लिपसिंग, त्याला बी काय माहित होतं की बाहेर सगळे टिकटॉकर्स त्याच्या गाण्याऐवजी त्याच्या आतमध्ये जो तो बोलतोय त्याच्यावर लिपसिंग करणार आहे. तो तर पहिल्यापासून टिकटॉकच्या विरुद्ध पक्षामध्ये. कौन नहीं दिख रहा हार्ड, टिकटॉक का झंडा अपने बोचे में डाल. ब्रो सही में मालूम क्या है?
मन दे बैठे बैठे कुछ ही बात करी मेरे भाई जिगर है मैं कलेजा हूँ. हा खरंच स्टँडचा फॅन एका स्टँडचा मजाक उडवतोय असं कोण नाचता नाचता बोलतं. मला असं वाटतं या चड्डीमध्ये व्हायब्रेटर घेऊन फिरतोय, प्रत्येक सेकंदाला ऑर्गॅझम भेटतोय. मैं गू खाती हूँ बचपन में गू खाया है मैंने. यानेच खाल्लाय वाटतं गु म्हणून नशेमध्ये स्टँडच्या आवाजावरती लिपसिंग करून करून असे किती छपरी पोरांनी फॉलोअर वाढवले. आणि हा पोरगा तर लिटरली एकाच स्ट्रेसवरती दररोज अलग अलग लोकेशनला जाऊन लिपसिंग करतोय स्टँडच्या आवाजावर. भाजी मंडीमध्ये, मॉलच्या बाहेर, गॅरेजच्या बाहेर, रेल्वे प्लॅटफॉर्म वरती. वो क्या उधर खिलाने. कोणतं स्टेशन इथं असं भर दिवसा पिसटलेल्या मेंटल पळत सुट्टा डुंगणामध्ये उंदरं घेऊन. विरारचं स्टेशन आहे. विरारची पब्लिक प्लीज बी सेफ. असते छपरी तुम्हाला कुठं पळत सुट्टाना दिसले तर डायरेक्ट मेंटल हॉस्पिटलला फोन लावा. याचे डोस बाकी. मुझे जाने दो, मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. कल देखिए अपनी हाँ तेरी शक्ल देखी क्या एक्टिव हो जैसे. अरे लोकांना त्यांचं आयुष्य जगू दे रे नीट. याला काम धंदे नाही म्हणून हा भर रस्त्यामध्ये असे व्हिडिओ बनवतोय. अरे पण बाकीच्या लोकांना तरी काम आहे ना, त्यांना त्यांच्या कामाला जाऊ दे ना भाऊ. 2 गाड्यांनी ठोकला असतं याला. पहिले ही रिक्षा, मग ही स्कूटी. चड्डीतला व्हायब्रेटर काढ भाऊ. भर गर्दीमध्ये व्हायब्रेट करत राहशील ना तर येशील ऍक्टिव्हाच्या खाली. माझे 2 दात तुटले. गिर रहा तो अच्छे से खेलने दो ना. अरे इतर सुंबुल आहे. इथं काय करते? फिर रुकेगा फिर ऐसा. नाही, इतर शुंबुड आहे. फिल्टर लावलाय. फिल्टरचं नाव पण दिसतंय थर्सडे. थर्सडेला व्हिडिओ शूट झाला मित्रांनो. छपरी चाले मैं भी कर सकता. अरे तू छपरी चाले करके फेमस हुए. हे पण छपरी चालेच आहे. बिग बॉस है क्या. शेमडी. काय तिला वाटलं असेल तितकं छान लिपसिंग केली आहे, एंडिंगला काहीतरी असं फील आला पाहिजे आय एम एकदम बॅड गर्ल. त्यामुळं अच्छे से गिर रहा तो अच्छे से खेलने दो, नहीं तो मैं भी रुकेगा फिर ऐसा. तो अच्छे से खेलने दो, नहीं तो मैं भी रुकेगा फिर ऐसा. अच्छे से गिर रहा तो अच्छे से खेलने दो ना. अरे काय सगळ्यांनाच खेळायचंय का? तो स्टँड बिग बॉस मध्ये खेळतोय. तुम्ही काय खेळताय? काम करा ना आपल्या. तू चहा बनव ना भाऊ. कटिंग लाव एक. चल गिरायक आलंय. अच्छे से गिर रहा तो अच्छे से खेलने दो ना. बस! लय झाला शेंबडापणा. आरशा समोर उभा राहून स्वतःचीच बोलती मूर्ख मुलगी. बिग बॉस है क्या. शेमडी. तूच शेंबडी आहे. तुझ्या नागात शेंबूड मावत नाही. हे बघ एंडिंगला तू शेंबूड पुसते. शेमडी. पोरं एमसी स्टँडच्या डायलॉग वरती लिपसिंग करताय एक वेळ ठीक आहे, पण पोरी पण करताय. नका करू रे, बिलकुल सूट होत नाही. कसं वाटतं ते? शेंबडी दुसऱ्याला शेंबडी बोलते. शेमडी. पोरीच काय लहान पोरं पण ईव्हीएसचा होमवर्क होत नाही, गणिताचा गृहपाठ होत नाही आणि पोरं एमसी स्टँड कॉपी करताय. बिग बॉस सुरू झाल्यापासून स्टँडचा क्रेज तर वाढलाय. हिपहॉपला नवीन ऑडियन्स तर भेटली, जे खूप चांगलं झालंय. ज्यांना रॅप हिपहॉप माहित नव्हतं त्यांना ते पण ऐकायला लागले. पण त्यासोबत भरपूर साईड इफेक्ट पण आलाय. बॉम्बे में रहने का है ना. मेरा पति है क्या ये. यांची काही चूक नाहीये, चूक माझी आहे. मी इंस्टाग्राम चालवतो. इतका कचरा खूप झाला आजच्यासाठी. जमलं तर याचा पार्ट 2 बनवेल, कारण अजून पण ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स छपरी पण आहेत जे स्टँडला कॉपी करून हागून पसरवत आहे. बाकी नेहमीप्रमाणे भाषा